क्रॉस बेल्ट अटॅच करण्याचे मी तुम्हाला 4 मेथड सांगेन, 4 टाइप्स सांगेन, 4 मेथड सांगेन. जो ही मिस्टेक मी बिगनर होते ना तेव्हा खूप वेळा केली आहे, त्यामुळे मी खूप वेळा स्टिच केलेलं सोडून सोडून परत रिपीट स्टिच करावं लागत होतं, त्यामध्ये खूप माझा टाइम वेस्ट गेला आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा ही मिस्टेक रिपीट करून तुम्ही सुद्धा तुमचा टाइम स्टिच सोडण्यामध्ये वेस्ट करायचं नको, म्हणून मी हे सगळे ट्रिक्स तुम्हाला सांगत आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ब्लाउज स्टिचिंग सिरीजमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला समोरील भागला क्रॉस बेल्ट कसे अटॅच करायचा, ही क्रॉस पट्टी जी असते ना ती कशी अटॅच करायची त्याबद्दल डिटेल करून माहिती देणार आहे. ओके. तर क्रॉस बेल्ट अटॅच करण्याचे मी तुम्हाला 4 मेथड सांगेन, 4 टाइप्स सांगेन, 4 मेथड सांगेन. जो कोणता मेथड तुम्हाला इझी वाटेल, कन्व्हिनियंट वाटेल तो तुम्ही अप्लाय करून क्रॉस बेल्ट अटॅच करू शकता. ओके. लास्टचा जो मेथड आहे ना तो खूपच इझी आहे, तर न चुकता पूर्णपणे क्लासेस बघा. चला तर मग सुरुवात करूयात. तर पहिले काय करा, कोणती तरी एक साइड समोरील भाग घ्या, त्यानंतरला क्रॉस बेल्टचे 2 पीस घ्या. ओके. मी लास्ट क्लास मार्किंग मध्ये सांगून दिली होती, एक ब्लाउज शिवण्यासाठी आपल्याला 4 क्रॉस बेल्टचे पीस लागतात. ओके. एक फ्रंट साइडला 2 क्रॉस बेल्ट लागतात व दुसऱ्या फ्रंट साइडला 2, म्हणजे समोर एक लागतो इथं, सी असे समोर एक अटॅच करतो व खालच्या बाजूने एक आपण असे अटॅच करतो. ओके. तर असे 2 क्रॉस बेल्ट एका बाजूला लागतात. ओके. तर असे 2 क्रॉस बेल्ट्स घ्या व क्रॉस बेल्ट्स घेतल्यानंतर त्यांच्या सरळ बाजूला सरळ बाजू अशी मार्किंग करून घ्या व उलट बाजूला उलट बाजू अशी मार्किंग करून घ्या. मार्किंग ही कंपल्सरी आहे, तुम्ही मार्किंग करून घेतलीच पाहिजे. ओके. तरच मी जे सांगत जाईन ते तुम्हाला क्लिअरली अंडरस्टँड होत जाईल. ओके. तर आता आपली मार्किंग करून झाली आहे. 2 क्रॉस बेल्ट घेतलो आहोत व फ्रंट बॉडी पार्ट घेतला आहे. फ्रंट बॉडी पार्टला मी लास्ट टाइमच सांगितली होती की वरून 1/2 इंच शोल्डरसाठी मार्किंग करून घ्या व खालून क्रॉस बेल्ट अटॅच करण्यासाठी 1/2 इंचाची मार्किंग करून घ्या. ओके. तर ह्याची मार्किंग कंप्लीट झाली आहे. आता काय करा, एक क्रॉस बेल्टचा पीस घ्या. ओके. घेतल्यानंतर त्याची उलटी बाजू वरती करून अशी प्लेस करून घ्या, उलटी बाजू वरती येईल अशी प्लेस करून घ्या. आता काय करायचं आहे की इथून वरून आपल्याला 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. ओके. वरून 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. तर क्रॉस बेल्ट मध्ये वरून असा क्रॉस मध्ये जो शेप असतो ना तो वरील बाजू असते, तर वरून आता पहिले आपण 1/2 इंचावरती मार्किंग करून घेऊयात. तर आता एक क्रॉस बेल्ट घ्या, घेतल्यानंतर आता काय करा, वरून 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्या. हे मार्किंग बिगनरसाठी आहे, जे कोण एक्सपर्ट आहेत त्यांनी डायरेक्ट स्टिच करू शकता, पण जे कोण बिगनर्स आहेत त्यांनी कंपल्सरी, थोडा तुमचा टाइम जास्त लागेल पण ही कंपल्सरी मार्किंग करूनच स्टिच करा, तरच तुमचा ब्लाउज जो आहे तो परफेक्ट उंचीमध्ये परफेक्ट रेडी होईल. म्हणजे तुम्हाला जेवढी उंची हवी आहे ना तेवढीच रेडी होईल. आणि जर का तुम्ही डायरेक्ट स्टिच केला तर उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता, बिकॉज आपण बिगनर असतो. ओके. तर आता काय करा, हे सगळे पॉइंट्स मी 1/2 इंचावरती मार्किंग करून घेतले आहे. आता हे सगळे पॉइंट्स एकमेकाला असे अटॅच करून घ्यायचे आहेत. ओके. असे एकमेकाला अटॅच करून घ्यायचे आहेत, असे जोडून घ्यायचे आहेत. ओके. आता आपले एकमेकाला सगळे पॉइंट्स जोडून झाले आहेत. आता एक क्रॉस बेल्ट आपला रेडी आहे. तर आता काय करा, दुसरा एक क्रॉस बेल्ट घ्या, त्याची सुद्धा उलटी बाजू वरती ठेवून घ्या व त्याच्या क्रॉस बेल्टच्या खालच्या बाजूने 1/2 इंच वरती मार्किंग करून घ्या. हे बघा, इथून आहे की नाही 1/2 इंच वरती अशी मार्किंग करून घ्या, खालच्या साईडने 1/2 इंच वरती अशी मार्किंग करून घ्यायची. हे कंपल्सरी आहे, तर कंपल्सरी अशी मार्किंग करूनच घ्या तुम्ही. आता हे काय, हे आहे की नाही पूर्ण असे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. ओके. तर आता आपली एक क्रॉस बेल्टला खालच्या साईडने मार्किंग व एक क्रॉस बेल्टला वरच्या साईडने मार्किंग झाली आहे. तुम्ही एक नोटीस करा की दोन्ही क्रॉस बेल्टला मी उलट्या साईडनेच मार्किंग केली आहे, बिकॉज आपण स्टिच उलट्या साईडनेच घालतो. ओके. आता नेक्स्ट काय करूयात, आपण क्रॉस बेल्ट फ्रंट बॉडी पार्टला अटॅच करूयात. तर एक क्रॉस बेल्ट साईडला ठेवा. कोणता वाला साईडला ठेवा, खालून जी मार्किंग केलंय तो साईडला ठेवा, वरून जी मार्किंग केलंय तो वाला आता क्रॉस बेल्ट घ्या. घेतल्यानंतर फ्रंट बॉडी पार्ट इथं असे समोर घ्या. समोर घेऊन हा क्रॉस बेल्ट आहे की नाही, हा क्रॉस बेल्ट आता कसे अटॅच करायचा आहे, हा क्रॉस बेल्ट, तर क्रॉस बेल्टची सरळ बाजू वरती दिसेल असे प्लेस करून घ्या. सरळ बाजू क्रॉस बेल्टची सरळ बाजू वरती दिसेल
फ्रंट बॉडी पार्टची सुद्धा सरळ बाजू वरती दिसेल अशा रीतीने दोन्ही पार्ट्स ठेवून घ्या. आता ठेवल्यानंतर काय करा, जस्ट ह्या क्रॉस बेल्टला असे टर्न करा. ओके, टर्न केल्यानंतर काय होईल, आता क्रॉस बेल्टची उलट बाजू वरती दिसेल. ओके, क्रॉस बेल्टची उलट बाजू वरती दिसेल व आपल्या फ्रंट बॉडीची सरळ बाजू वरती असेल. ओके, आता आपण काय करायचं आहे की इथून या क्रॉस बेल्टला करेक्ट असे ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. ही लाईन, ही वरती जी आपण लाईन आखलो आहोत ना, ती लाईन व ही लाईन एकमेकाला मॅच होईल अशा रीतीने ह्याला सेट करून घ्या अशा रीतीने. ओके, तर आता काय होईल, इथं तुम्ही बघू शकता थोडासा कॉर्नर आपला बाहेर जाईल, तर ते बरोबर आहे, थोडासा कॉर्नर बाहेर जाऊ दे. त्यानंतरला ह्याला करेक्ट असे ऍडजस्ट करून घ्या, पूर्णपणे करेक्ट असे ऍडजस्ट करून घ्या. व जे कोण बिगनर्स आहेत त्यांनी हवं असेल तर इथं पिनअप करून घेऊ शकता. ओके, हवं असेल तर असे पूर्णपणे पिनअप करून तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. आणि जर का तुम्ही आता मीन्स मी ऑलरेडी खूप काही स्टिचिंग सांगितली आहे, तर तुम्हाला आता स्टिचिंगमध्ये ग्रिप भेटला असेल तर तुम्ही डायरेक्ट स्टिच सुद्धा करू शकता. तर आता फक्त काय करा, इथं ह्या कोपऱ्यावरती की नाही एक अशी पिन लावा, एक जस्ट ह्या कोपऱ्यावरती अशी पिन लावा. ओके, ह्याला करेक्ट ऍडजस्ट करून अशी एक कोपऱ्यावरती पिन लावा. पिन लावल्यानंतर जस्ट एक नाही हा पार्ट असे फोल्ड करून बघून घ्या. म्हणजेच आपण इथं शिलाई घालतो, आता असे फोल्ड करून बघून घ्या. फोल्ड केल्यानंतर ही जी लाईन आहे ना, ही अशी पूर्ण स्ट्रेट दिसली पाहिजे. ही जी आपली क्रॉस बेल्टची व पुढील भागची लाईन आहे ना, ती आपल्याला स्ट्रेट अशी दिसली पाहिजे. जर का समजा ही अशी समोर गेलं असेल, जर का ही लाईन अशी मिसमॅच झाली असेल, म्हणजे क्रॉस बेल्ट समोर दिसत असेल, तर तेव्हा काय करायचं, ह्याला मागं घेऊन असं ऍडजस्ट करून करेक्ट असे एका लाईन मध्येच ऍडजस्ट करायचा. आणि जर का समजा असं मागं आलं असेल, हा समोरचा भाग समोर दिसत असेल व क्रॉस बेल्ट मागं दिसत असेल, तर तेव्हा सुद्धा त्याला ऍडजस्ट करून असे करेक्ट ह्या लाईनला मॅच होईल असेच प्लेस करून घ्यायचं. ओके, ही मिस्टेक मी बिगनर होते ना तेव्हा खूप वेळा केली आहे, त्यामुळे मी खूप वेळा स्टिच केलेलं सोडून परत रिपीट स्टिच करावं लागत होतं, त्यामध्ये खूप माझा टाइम वेस्ट गेला आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा ही मिस्टेक रिपीट करून तुम्ही सुद्धा तुमचा टाइम स्टिच सोडण्यामध्ये वेस्ट करायचं नको, म्हणून मी हे सगळे ट्रिक्स तुम्हाला सांगत आहे. ओके, तर ही ट्रिक वापरून तुम्ही काय करायचं असतं, पहिले क्रॉस बेल्ट करेक्ट करून ऍडजस्ट करून घ्यायचं असतं. तर आता परत एकदा मी ह्याला करेक्ट करून असं ऍडजस्ट करत आहे. ओके, तर असे ऍडजस्ट करून घ्या. ऍडजस्ट केल्यानंतर आता आपण इथून स्टिच घालायला सुरुवात करूया. असे पूर्णपणे स्टिच घालायचं आहे. तर स्टिच करण्या अगोदर काय करा, हा फ्रंट बॉडीचा डार्ट जो आहे ना, इथं दिसत असणार, आय होप तुम्हाला क्लिअरली. फ्रंट बॉडीचा हा सेंटर डार्ट जो आहे ना, हा वाला सांगत आहे मी, हा वाला आपल्या क्रॉस बेल्ट मध्ये गावतो आता डार्ट. तर हा वाला डार्ट जो आहे ना, त्या मागील साईडने असे क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं आहे. ओके, तर असे क्रॉस मध्ये कट करून घ्या असे. ओके, अशा रीतीने क्रॉस कट मारून घ्या. दोन्ही बाजूला तुम्ही सेम क्रॉस बेल्ट अटॅच करते वेळी असे क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं आहे. ओके, चला तर आता आपण स्टिच करून क्रॉस बेल्ट हा वाला अटॅच करून घेऊयात. तर पहिले काय करा, मॅचिंगचा दोरा, तुमच्या ब्लाऊज पीसच्या मॅचिंगचा दोरा मशीनमध्ये घालून घ्या, बॉबिन केस फिलअप करून घ्या व मीडियम स्टिचला स्टिच ऍडजस्ट करून घ्या. ओके, आता हा वाला क्रॉस बेल्ट आपण इथं अटॅच करणार आहोत. तर काय करा, ही क्रॉस बेल्ट करेक्ट असे ऍडजस्ट करून घ्या, पूर्णपणे असे करेक्ट ऍडजस्ट करून घेतली पाहिजे व त्यानंतरला स्टिच करली पाहिजे. आता मी तुम्हाला स्टिच करून दाखवते. तर पहिले ही लाईन करेक्ट असे ऍडजस्ट करून घ्या. हा कोपरा थोडासा बाहेर येतो. ओके, स्टिच करायला सुरुवात करा. स्टार्टिंगला कधीही लॉक स्टिच घालून घ्या. ओके, त्यानंतरला हळूहळू जसा जसा शेप आहे ना, तशी तशी आपण स्टिच घालत जायची आहे. व आपण जी इथं वरती मार्किंग केलेली दिसत असेल तुम्हाला, ह्याच मार्किंग वरती आपण स्टिच घालायची आहे. तर तुम्ही बघू शकता करेक्ट असे मी ह्याच्यावरती स्टिच घालून घेतली आहे. आता आपला हा पार्ट स्टिच करून रेडी आहे. जस्ट ह्याला आता असे पलटी करा. ओके, पलटी केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ही लाईन करेक्ट अशी सरळ आली आहे व आपला क्रॉस बेल्ट किती छान आता अटॅच झाला आहे. ओके, आता दुसरा क्रॉस बेल्ट घ्या, ज्याला आपण खालून 1/2 इंच मार्क केली होती ना, तो वाला क्रॉस बेल्ट घ्या व त्याची उलट बाजू वरती येईल असे प्लेस करून घ्या ह्याच्यावरती. ओके, ह्या खालच्या क्रॉस बेल्ट वरतीच असा प्लेस करून घ्यायचा. प्लेस केल्यानंतर
उलट बाजू वरती आहे. प्लेस केल्यानंतर आता इथून खालून आहे की नाही ह्याला करेक्ट असे ॲडजस्ट करून घ्या. करेक्ट ॲडजस्ट करून ही जशी स्ट्रेट लाईन आपण आखलो आहोत ना, स्ट्रेट लाईन मार्क केली आहे, तशाच रीतीने स्ट्रेटमध्ये ही स्टिच आपण आता घालून घ्यायची आहे. चला तर आता आपण स्टिच घालून घेऊया. तर हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे हा मी कट करून घेत आहे माझा. ओके, आता इथं करेक्ट असे प्लेस करा व जशी ही लाईन आपण मार्क केलेली आहे ना त्याच्यावरती स्टिच घालत जा व स्टार्टिंगला कंपल्सरी लॉक स्टिच घाला. ओके, आता आपला हा सुद्धा पार्ट अटॅच करून रेडी आहे. तर ह्याला सुद्धा असे ओपन करून घ्या. ओके, तर आता तुम्ही बघू शकता आपले दोन्ही क्रॉस बेल्ट्स अटॅच करून झाले आहेत व तुम्ही बघू शकता आता समोरील भागची सरळ बाजू, ह्या क्रॉस बेल्टची सरळ बाजू व ह्या क्रॉस बेल्टची सरळ बाजू, तिन्ही सुद्धा सरळ बाजू वरती आले आहेत. म्हणजे आपण जे काही अटॅच केलो आहोत ना ते अगदी बरोबर आहे. जर का तुमचा कोणता तरी एक पार्ट रॉंग साइड वरती आले असेल तर तुम्ही समजून जा की तुम्ही कुठंतरी काहीतरी मिस्टेक केलाय. ओके, तेव्हा काय करायचं, परत एकदा सगळं चेक करून करेक्ट करून अटॅच करून घ्यायचा. आता काय करा, नेक्स्ट हा जो आपण खालचा क्रॉस बेल्ट अटॅच केलो आहोत ना, ही स्टिचिंगचा जो पार्ट आहे, स्टिचिंग केलेला जो कपडा आहे ना तो आपल्या साईडलाच राहू दे. आपल्या साईडलाच राहून आपण काय करायचं आहे, तर इथून ह्या खालच्या क्रॉस बेल्ट वरती वरून एक दाब स्टिच घालत जायची आहे. ओके, तर असा हा कपडा खाली घ्या व इथून क्रॉस बेल्ट वरती ह्या दाब स्टिच घालत जा. ओके, चला तर आता आपण दाब स्टिच घालून घेऊया. खालचा कपडा खाली आहे की नाही चेक करून घ्या, त्यानंतर स्टिच घालत जा. तर आता आपली दाब स्टिच घालून कंप्लीट झाली आहे. आता नेक्स्ट प्रोसेस काय आहे केअरफुली बघा. आता नेक्स्ट प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता समोरील भाग घ्या व जस्ट इथून शोल्डर कडून आहे की नाही असे स्मॉल स्मॉल रोल करत जावा, असे स्मॉल स्मॉल दुमडत जावा. ओके, छोटे छोटे असे दुमड घालत असे फोल्ड करत जायचं. ओके, समोरील भाग असे छोटे छोटे फोल्ड करत दुमडत जायचं. मोठे मोठे फोल्ड्स करू नका. मोठे मोठे फोल्ड्स केला गडबडीमध्ये तर काय होईल की तो कपडा जो आहे तो स्टिचमध्ये अडकेल व पुन्हा तुम्हाला सगळं परत एकदा स्टिच सोडून स्टिच करावं लागेल. त्यासाठी घाई न करता छोटे छोटे असे फोल्ड्स करून जेव्हा तुम्ही ह्या स्टेजला रीच होता, जेव्हा तुमच्या हातामध्ये हा क्रॉस बेल्ट अटॅच केलेला पार्ट येतो तेव्हा जस्ट ह्याला असे उचला व ह्या क्रॉस बेल्टवरती असे प्लेस करून घ्या. ओके, ह्या क्रॉस बेल्टवरती असे प्लेस करून घ्या. खालच्या क्रॉस बेल्टवरती हा वाला क्रॉस बेल्ट असे प्लेस करून घ्यायचं. ओके, प्लेस केल्यानंतर आता काय करायचं, ह्याला करेक्ट असे ॲडजस्ट करून घ्या व इथून आता परत आपण काय करायचं, स्टिच घालायला सुरुवात करायची व पूर्णपणे इथपर्यंत स्टिच घालून घ्यायची. आता मी तुम्हाला स्टिच करून दाखवते. तर करेक्ट असे ॲडजस्ट करून स्टिच घालून घ्या. आता मी ह्याला करेक्ट असे ॲडजस्ट करून स्टिच घालून घेत आहे. खालून कपडा चेक करत राहा, म्हणजेच ही जी स्टिच दिसत आहे ना ह्याच स्टिचवरती स्टिच घालत जायची आहे. आय होप तुम्हाला क्लिअरली इथे एक स्टिच दिसत असेल जी आपण पहिले घातलो होतो ना त्याच स्टिचवरती आपण परत एक स्टिच घालत जायची आहे. त्याच स्टिचवरती कंपल्सरी का घालायची आहे, बिकॉज ती हाफ इंचावरती मार्किंग केलेली आहे. तर आम्हाला इथं सुद्धा आता हाफ इंचावरती स्टिच घालायची आहे. ओके, तर आता आपली ही स्टिच घालून सुद्धा कंप्लीट झाली आहे. तर आता अशा रीतीने तुमचा सुद्धा क्रॉस बेल्ट जो आहे ना तो अशा रीतीने रेडी झाला असेल बघा. आता काय करायचं, जस्ट कोणत्या तरी एक साईडने, ह्या साईडने किंवा ह्या साईडने हा आतला कपडा जो आहे ना, आतला कपडा तो जस्ट असे बाहेर काढून घ्यायचा आहे. कोणत्या तरी एक साईडने असे आतला कपडा हा बाहेर काढून घ्या. ओके, आता मी हा आतमधला कपडा पूर्णपणे बाहेर काढून घेतला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपला क्रॉस बेल्ट अटॅच होऊन रेडी आहे. ओके, आता काय करा, तुम्ही एकदा तुमच्या ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून घ्या. माझी रेडी उंची 13 इंच आहे. तर मी इथं आता शोल्डर कडून हाफ इंच सोडून इथं टेप पकडत आहे व पूर्ण उंची मोजत आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता माझी पूर्ण उंची 13 इंच एक्झॅक्टली करेक्ट रेडी झाली आहे. तर अशा रीतीने तुम्हाला सुद्धा एक्झॅक्टली करेक्ट उंची हवी असेल तर मी जिथं जिथं मार्किंग्स करून स्टिचिंग करून घ्यायला सांगितली आहे ना तिथे
करेक्ट असे मार्किंग करून स्टिचिंग करून घ्या. तर आता आपला पहिल्या मेथड यूज करून क्रॉस बेल्ट अटॅच करून रेडी आहे. तर उरलेले मेथड्स मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये दाखवून देते. जर का तुम्हाला हा वाला मेथड इझी वाटला असेल तर तुम्ही हा वाला मेथड यूज करून क्रॉस बेल्ट अटॅच करून रेडी करून घेऊ शकता. तर नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला उरलेले सगळे मेथड्स कसे करायचे त्याबद्दल डिटेल करून माहिती देईन. हा पहिलाच क्लास होता, पहिलाच आपण क्रॉस बेल्ट अटॅच करत होतो, त्यामुळे थोडं जास्त एक्सप्लेन करून मला सांगावं लागलं. जे कोण बिगनर्स असतात ना त्यांच्यासाठी मला डिटेल करून सांगावं लागलं, त्यासाठी खूप टाइम लागला. पण नेक्स्टचे मेथड मी तुम्हाला पूर्णपणे एकदाच नेक्स्ट क्लासमध्ये दाखवून देईन. तर आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.